एक महत्वाची बातमी आहे। मनसेच्या दणक्यानंतर उद्योगपती सुशील केडिया आता नरमलाय। माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो असं सुशील केडिया यांनी म्हटलंय। उद्योगपती सुशील केडियानं राज ठाकरे यांची जाहीररित्या माफी मागितली आहे। मनसेकडून सुशील केडियाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। मराठी न बोलण्यावरून सुशील केडियानं मुजोरीची भाषा केली होती। If you look at my past tweeting, the way I've been appreciative of Raj Thakre ji, I'm hopeful he will realize that जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे, तो मैं आपका आभारी रहूंगा। तर मनसेनं दणका दिल्यानंतर अखेर सुशील केडिया हा नरमलेला आहे। आपण पाहतोय की सुशील केडियाचं कार्यालय अशा प्रकारे मनसैनिकांनी फोडलं। नारळ त्याच्या कार्यालयावर आपटण्यात आले आणि त्यानंतर अखेर आता सुशील केडियानं राज ठाकरे यांची माफी मागितलेली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांना डिवचण्याचं काम सुशील केडियानं केलेलं होतं। त्याचबरोबर माध्यमांवर देखील सुशील केडियाची मुजोरी पाहायला मिळालेली होती। मात्र अखेर मनसेनं दणका दिल्यानंतर आता सुशील केडियाने जाहीरपणे माफी मागितली आहे। उद्योगपती सुशील केडिया यांनी काल राज ठाकरेंना ट्विटद्वारे जे आहे ते आव्हान दिलेलं होतं आणि मी मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही असं आव्हान दिल्यानंतर आज मनसेकडनं ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। वी वर्कचं हे ऑफिस आहे जिथे सुशील केडिया यांचं कार्यालय होतं, त्यावरती आता मनसेकडून जे आहेत ते नारळ फोडण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर जो आहे तो इथं आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकलेले होते त्या नारळानंतर फेकल्यानंतर जे आहे ते त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। हे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती जे आहे तिथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण सुशील केडिया यांना जो आहे तो त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आज अखेर सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे जे वी वर्कचं वरळीतलं ऑफिस आहे त्या ऑफिसवरती येऊन जे आहे ते नारळ फेकलेले आहेत। मोठ्या प्रमाणावरती सध्या पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलाय। मोठे पोलीस आहेत जे आहेत तिथे आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास केला जातोय। काल उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आणि आज ठाकरे बंधूंचा एकीकडे मेळावा सुरू असताना मनसेकडनं सुशील केडिया यांच्या कार्यालयावरती नारळ फोडून याचा निषेध करण्यात आलाय। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई।